नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या प्रोग्राममध्ये. आणि आजच्या प्रोग्रामचा जो विषय आहे तो म्हणजे आपल्याला पाहिजे त्या गोष्टी किंवा परिणाम मिळवण्यासाठीची यशस्वी व नियोजनपूर्वक कृती योजना. म्हणजे या प्रोग्राममध्ये आपल्याला अशा काही गोष्टी सांगितल्या जाणार आहेत की या गोष्टींचा जर आपण अवलंब केला तर आपल्या जीवनामधील कोणत्याही समस्या या निश्चितपणे दूर होऊ शकतात आणि एकदम खात्रीशीरपणे आपल्याला पाहिजे त्या गोष्टी किंवा परिणाम आपण मिळवू शकतो. तर हा जो आपण कार्यक्रम आता घेत आहोत, दैनिक कार्यक्रम मन करा रे प्रसन्न. तर हा आज आहे 6 नोव्हेंबर 2024. तर आजच्या दिवशी आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत. म्हणजे आपल्याला ज्या काही गोष्टी जीवनामध्ये हव्या असतात किंवा आपल्याला ज्या काही आपल्या समस्या दूर करायच्या असतात, तर त्या करत असताना किंवा त्यासाठी आपण प्रयत्न करत असताना आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की जशी कोणतीही परिस्थिती, सध्याची आपली कोणतीही परिस्थिती म्हणजे एक परिणाम असतो आणि तो परिणाम काही लोकांच्या बाबतीमध्ये अनेक महिन्यापासून किंवा अनेक वर्षापासूनच्या किंवा कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये अगदी लहानपणापासून त्याच्या जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्याचा तो परिणाम असू शकतो. त्याच्यामुळं आपल्याला जर आपल्या समस्या खऱ्या अर्थाने दूर करायच्या असतील किंवा पाहिजे ते परिणाम मिळवायचे असतील तर आपल्याला सातत्याने योग्य ती कृती करणं गरजेचं आहे. आणि ती कृती करत असताना आपल्याला संयम ठेवणं गरजेचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला आपलं मन सातत्याने किंवा मनस्थिती सातत्याने प्रसन्न ठेवणं गरजेचं आहे. तर आपल्याला नक्कीच पाहिजे त्या गोष्टी किंवा परिणाम मिळू शकतात. काल आपण बघितलेलं होतं की संत तुकाराम महाराजांनी जे म्हटलेलं आहे, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. याचा अर्थ काय की आपण जर आपली जी मनस्थिती आहे ती सातत्याने प्रसन्न ठेवली आणि ती मनस्थिती आपण सातत्याने काही दिवस, काही आठवडे किंवा काही महिने जर टिकून ठेवली तर मग आपल्या जीवनामध्ये खरं चमत्कार होतात किंवा प्रत्येक बाबतीमध्ये अशाच गोष्टी घडतात की ज्याच्यामुळे आपल्याला आनंद होऊ शकतो. त्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतात त्या पण आपल्याला मिळतात किंवा अशा पण बऱ्याचशा गोष्टी असतात की त्याबद्दल आपण ठरवलेलं नसतं की आपल्याला त्या गोष्टी पाहिजेत म्हणून. परंतु अशा सुद्धा असंख्य गोष्टी घडायला सुरुवात होते जीवनामध्ये की ज्याच्यामुळे आपल्याला आनंद होतो. तर आता आपण अशा काही निवडक गोष्टी बघणार आहोत आणि याच गोष्टींचा वापर करून जे जे लोक जीवनामध्ये यशस्वी होतात किंवा त्यांच्या समस्या दूर करतात, पाहिजे ते परिणाम मिळवतात, तर त्यांनी कळत नकळतपणे ह्याच गोष्टी केलेल्या असतात. पहिली गोष्ट आहे की आपल्याला ज्या गोष्टी किंवा परिणाम पाहिजेत ते आपलं लक्ष किंवा आपलं गोल एकदम विचारपूर्वक व स्पष्टपणे ठरवणे. आता आपण आजच्या प्रोग्राममध्ये या प्रत्येक पॉईंटवरती, मुद्द्यावरती थोडक्यात चर्चा करणार आहोत. परंतु नंतर पुढे जेव्हा आपला प्रोग्राम चालू राहणार आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येक मुद्द्यावरती डिटेलमध्ये सुद्धा चर्चा केली जाणार आहे. तर आपल्याला नक्की काय पाहिजे हे आपण स्पष्टपणे ठरवणं गरजेचं आहे किंवा आपल्याला ते माहीत असणं गरजेचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे आपलं जे काही गोल आहे किंवा जे आपलं लक्ष आहे ते आपण जर लिखित स्वरूपात असेल, म्हणजे आपण ते नोटबुकमध्ये लिहिलं, तर ते साध्य होण्याची जी शक्यता आहे ती 42% वाढते, फक्त म्हणजे लिहिल्यामुळं. त्याच्यामुळं आपल्याला नक्की काय पाहिजे हे आपण स्पष्टपणे ठरवलं पाहिजे. उदाहरणार्थ, जर आपल्याला एखाद्या व्यक्तीला जर काही आरोग्याची समस्या असेल तर त्याने स्पष्टपणे ठरवणं गरजेचं आहे की त्याला 100% आरोग्य प्राप्त करायचे. किंवा इतर कुठल्याही जेव्हा समस्या असतात एखाद्या व्यक्तीला, आर्थिक समस्या असतील, काही नातेसंबंधात समस्या असतील किंवा इतर काही समस्या असतात किंवा जे परिणाम आपल्याला पाहिजे असतात, त्या प्रत्येक बाबतीमध्ये आपल्याला अंतिम परिणाम काय पाहिजे हे आपण स्पष्टपणे ठरवणं गरजेचं असतं. आणि हे ठरवत असताना आपली सध्याची जी काही परिस्थिती आहे, कोणतीही परिस्थिती असेल, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आपल्याला. जो परिणाम आपल्याला पाहिजे तो स्पष्टपणे आपल्याला ठरवायचा आहे किंवा तो परिणाम आपल्याला कसा मिळेल याचा विचारही आपल्याला सुरुवातीला करायची गरज नाही. कारण आपल्या अंतर्मनामध्ये असलेली जी शक्ती आहे किंवा आपल्या विचारांमध्ये जी असलेली शक्ती आहे ती तेव्हाच काम करायला सुरुवात करते की जेव्हा आपण स्पष्टपणे ठरवतो आपल्याला काय पाहिजे. दुसरा मुद्दा काय आहे की आपण मनामध्ये ठरवलेला जो अंतिम परिणाम आहे, म्हणजे आपलं जे गोल आहे ते मिळवण्याची तीव्र इच्छाशक्ती निर्माण करणे, तसंच दृढ विश्वास निर्माण करणे. तीव्र इच्छाशक्ती म्हणजे काय की बर्निंग डिझायर. आपल्याला काय करायचे की बर्निंग डिझायर निर्माण करायचे की आपल्याला एखादी गोष्ट, जीवनामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की आपण
त्या आपल्याला मिळालेल्या असतात आणि कधी कधी त्या गोष्टी मिळणं अवघड असतं, अवघड होतं आपल्यासाठी. परंतु आपल्या मनामध्ये तीव्र इच्छाशक्ती आपण निर्माण झालेली होती कळत नकळतपणे त्या गोष्टी मिळवण्याबद्दल, आणि त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या असतात. तसंच कोणत्याही बाबतीमध्ये जर मनामध्ये आपल्या तीव्र इच्छाशक्ती असेल किंवा आपण ती निर्माण केली, तर त्या गोष्टी गोष्टी मिळवण्यासाठी जे काय आवश्यक गोष्टी असतात, प्रयत्न असतात, ते आपल्याकडून सहजपणे होतात किंवा कळत नकळतपणे होतात. तसंच मनामध्ये आपल्याला दृढ विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे. तीव्र इच्छाशक्तीसोबत आपल्याला दृढ विश्वास म्हणजे काय, की आपल्या अंतर्मनामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे अशी खूप मोठी शक्ती दडलेली आहे आणि ती शक्ती विश्वासाच्या आधारावरती काम करते. म्हणजे जशा प्रकारचे आपण मनामध्ये विश्वास निर्माण करतो आणि तो विश्वास टिकून ठेवतो, तर त्याप्रमाणेच आपल्याला परिणाम मिळतात. आणि अशा असंख्य व्यक्तींनी त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार केलेले आहेत आणि आपल्याला पुढं प्रोग्राममध्ये सुद्धा बरेचसे अशी उदाहरणं सांगितले जाणार आहेत, की काही लोकांच्या जीवनामध्ये अशा काही समस्या होत्या किंवा अशी अशक्यप्राय परिस्थिती होती, की त्यांच्या समस्या दूर होणं किंवा त्यांना पाहिजे ते परिणाम मिळणं कुठलीही शक्यता नव्हती. तरी सुद्धा त्या लोकांना पाहिजे ते परिणाम मिळालेले आहेत. म्हणजे हजारो लोकांनी त्यांचे अशक्यप्राय आजार बरे केलेले आहेत किंवा कुठेही शक्यता नसताना किंवा कुठेही उपचार उपलब्ध नसताना त्यांचे आजार बरे झालेले आहेत किंवा आर्थिक परिस्थिती चांगली झालेली आहे किंवा इतर जीवनामध्ये बऱ्याचशा ज्या काही समस्या आहेत दूर झालेल्या आहेत. किंवा आपण जे आपल्या आजूबाजूला जे काही गोष्टी बघतो, अगदी सुईपासून विमानापर्यंत, तर या सर्व काही गोष्टी आहेत ते विश्वासाच्या बळावरतीच निर्माण झालेल्या आहेत. आणि ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला सातत्याने टिकून ठेवायच्या आहेत. जरी आपल्याला माहित नसलं की आपल्याला पाहिजे त्या गोष्टी किंवा परिणाम कसा मिळेल किंवा त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तरी सुद्धा सुरुवातीला आपल्याला फक्त या दोन ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, पाहिजे ते ठरवणे, आपलं गोल ठरवणे, ते लिहिणे आणि मनामध्ये तीव्र इच्छाशक्ती, तसं दृढ विश्वास निर्माण करणे, या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तिसरा मुद्दा आहे की ठरवलेल्या ज्या गोष्टी आहेत किंवा जो अंतिम परिणाम आहे तो मिळवण्याचा, कोणत्याही परिस्थिती मिळवण्याचा दृढ संकल्प करणे. दृढ संकल्प म्हणजे पक्का निश्चय. जेव्हा आपण आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे असतात त्या मिळवण्याचा पक्का निश्चय करतो, तेव्हा आपल्याकडून त्या गोष्टी मिळवण्यासाठी जे आवश्यक असलेले प्रयत्न असतात ते होतात किंवा जसा परिस्थितीमध्ये आपल्याला बदल होणं गरजेचं असतं, आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये असेल किंवा, तर त्या गोष्टी सुद्धा आपल्याकडून सहजपणे होतात. म्हणजे संकल्पामध्ये एवढी ताकद असते की जसं आपण स्वतःच्या जीवनामध्ये गोष्टी मिळवता येतात आपल्याला, किंवा जी बाह्य परिस्थिती असते, ती बाह्य परिस्थिती सुद्धा आपल्याला अनुकूल व्हायला सुरुवात होते जेव्हा आपला संकल्प पक्का असतो किंवा आपला दृढ निश्चय असतो त्यावेळेस. तिसरा मुद्दा आहे, चौथा मुद्दा, की आपण जे आपलं लक्ष ठरवलेलं असतं, तर त्या संदर्भात काही आपण अफर्मेशन किंवा स्वयंसूचना बनवू शकतो. स्वयंसूचना आणि ह्या ज्या स्वयंसूचना आहेत किंवा वाक्य आहेत, ते आपण सातत्याने म्हणत राहायचे आहेत. स्वयंसूचना किंवा अफर्मेशन म्हणजे काय, की एखाद्या वाक्याची सातत्याने पुनरावृत्ती करणे. आता सायंटिफिकली हे प्रूव्ह झालेलं आहे की कुठल्याही व्यक्तीच्या मनामध्ये सातत्याने म्हणजे प्रत्येक 24 तासामध्ये 60,000 पेक्षा जास्त विचार येतात. त्यातले बरेचसे जे विचार आहेत, बरेचसे म्हणजे जवळपास 80 ते 85 85% जे विचार आहेत ते अनावश्यक असतात किंवा निगेटिव्ह असतात, नकारात्मक असतात. म्हणजे आपल्या आतमध्ये असलेली जी विचार करण्याची शक्ती आहे, त्याचा आपल्याला मनावा तसा वापर करून घेता येत नाही. परंतु स्वयंसूचना किंवा अफर्मेशन या गोष्टीच्या माध्यमातून आपण आपल्याला ज्या ज्या गोष्टी गोष्टी पाहिजेत किंवा ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या संदर्भातलेच विचार आपण करायचे आहेत. आणि त्यासाठी अगदी आपण छोटी छोटी वाक्य बनवू शकतो आणि त्याचा आपण पुनरावृत्ती करू शकतो. उदाहरणार्थ, माझ्या आरोग्यामध्ये दररोज सुधारणा होत आहे किंवा माझं आरोग्य चांगलं झालेलं आहे, किंवा अजून अशा बरेचशा उदाहरणं आपल्याला करता येतात. कोणत्याही बाबतीमध्ये आपण हे करू शकतो आपण, किंवा माझे मन नेहमीच चांगले आणि सकारात्मक विचार करते, माझे मन नेहमीच चांगल्या आणि सकारात्मक कल्पना करते. अशा प्रकारे आपण कुठल्याही बाबतीमध्ये अफर्मेशन किंवा स्वयंसूचना बनवू शकतो. आणि आपल्याला हे करणं का गरजेचं आहे, कारण सध्याच्या काळामध्ये जर आपण बघितलं, आपल्या आजूबाजूला बऱ्याचशा अशा काही गोष्टी घडत असतात किंवा वेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत अशा काही गोष्टी किंवा विचार पोहोचत असतात की ज्याची आपल्याला काही गरज नसते किंवा जास्तीत जास्त विचार हे निगेटिव्ह असतात. त्याच्यामुळे आपल्याला जाणीवपूर्वक ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत त्या संदर्भात आपण विचार करणं गरजेचं आहे, किंवा त्या विचारांची सारखी सारखी
पुनरावृत्ती करणं गरजेचं आहे. 5वा मुद्दा आहे, आपण जे आपलं लक्ष ठरवलेलं असतं त्या संदर्भात आपण काही कल्पना करू शकतो. त्याच्यामध्ये एकदम अस्सल भावनांयुक्त कल्पना आपण सातत्याने केल्या पाहिजेत. त्याला म्हणतात व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन हे इमॅजिनेशन विथ रिअल फिलिंग अँड इमोशन. म्हणजे आपल्याला काय करायचं असतं, की जसं आपण एखादी गोष्ट घडल्यानंतर किंवा आपल्या पाहिजे अशा गोष्टी घडल्यानंतर जसा आपल्याला आनंद आनंद होतो किंवा जशा आपल्या भावना असू शकतात, तशाच प्रकारची आपल्याला कल्पना करायची आहे. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्या जरी आता प्रत्यक्षामध्ये घडलेली नसल्या तरी त्या गोष्टी घडलेल्या आहेत किंवा ती गोष्ट घडलेली आहे अशी आपल्याला कल्पना करायची असते सातत्याने. आणि त्या गोष्टीचा आपण आनंद घेत आहोत अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग कल्पनेमध्ये निर्माण करायचे आहेत. आणि आपल्याला विचार करण्याची, तशी ती कल्पना करण्याची जी काही शक्ती दिलेली आहे निसर्गाने, तर त्याचा वापर करून आपण कोणत्याही प्रकारचे विचार करू शकतो, कोणत्याही प्रकारच्या कल्पना करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला कुणी असं रोखू शकत नाही की आपल्याला ठराविक पद्धतीनेच विचार केले पाहिजेत किंवा ठराविक पद्धतीनेच कल्पना केल्या पाहिजेत, असं आपल्यावरती कोणी बंधन टाकू शकत नाही. म्हणून आपल्या हातामध्ये जी काही शक्ती आहे त्याचा आपण वापर केला पाहिजे. तसंच 6वा मुद्दा काय, की आपण हे या गोष्टी डिटेलमध्ये नंतर सांगितल्या जाणार आहेत. फक्त आता थोडक्यामध्ये सांगत आहे, की 6वा मुद्दा आहे, की आपण दररोज जसं आपण शरीराची आपल्याला स्वच्छता आवश्यक असते शरीराची, तसंच आपण आपल्या मनाची स्वच्छता करणारी जी प्रार्थना आहे, विश्व कल्याणाची प्रार्थना आहे, ती सुद्धा सातत्याने व नियमितपणे जास्तीत जास्त शुद्ध आणि निर्मळ भावनेने करत राहिले पाहिजे. आता या संदर्भातली जी प्रार्थना आहे किंवा जी विश्व कल्याणाची प्रार्थना आहे, ती सुद्धा आपल्याला नंतर सांगितली जाणार आहे किंवा ती ती सुद्धा आपल्याला पाठवली जाणार आहे ग्रुपवरती. व्हॉट्सअप ग्रुपवरती जे लोक जॉईन आहेत त्यांना ती प्रार्थना पाठवली जाईल. तसंच आपण 7वा मुद्दा असा आहे, की आपण जीवनामध्ये आपल्याला जे काही समस्या असतात त्या जर आपल्याला दूर करायच्या असतील तर आपण सातत्याने मार्गदर्शन मागितलं पाहिजे. म्हणजे आपण ईश्वराला, विश्वशक्तीला किंवा निसर्गाला, तसंच आपलं स्वतःचं जे अंतर्मन आहे, तर अंतर्मनाला सातत्याने आणि नियमितपणे मार्गदर्शन मागू शकतो. म्हणजे जसं आपण एखाद्या व्यक्तीला प्रश्न विचारल्यानंतर त्याचं आपल्याला उत्तर मिळतं, त्याच प्रकारे जर आपण आपल्या अंतर्मनाला किंवा निसर्गाला किंवा विश्वशक्तीला जर एखादा प्रश्न विचारला किंवा मार्गदर्शन मागितलं एखाद्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी, तर त्याचंही आपल्याला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून नक्कीच मार्गदर्शन मिळतं. तर अशा प्रत्येक मुद्द्यांवरती पुढे येणाऱ्या प्रोग्राममध्ये आपण चर्चा करणार आहोत. आणि हे जे काय आपण आता मुद्द्यांबद्दल चर्चा करतोय, तर प्रत्येक मुद्द्यांबद्दल आपण डिटेलमध्ये चर्चा नंतर करणार आहोत एका एका मुद्द्यांबद्दल. 8वा मुद्दा आहे, की आपण स्वतःला मिळालेल्या या अनमोल मानवी जीवनासाठी, तसंच जीवनामध्ये आपल्याला ज्या ज्या काही गोष्टी आतापर्यंत आपल्याला मिळालेल्या आहेत, तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण ईश्वराला किंवा निसर्गाला, विश्वशक्तीला वारंवार धन्यवाद दिले पाहिजेत किंवा आपण कृतज्ञता व्यक्त करत राहिले पाहिजे. तर ही सुद्धा एक जबरदस्त चांगल्या प्रकारची कृती आहे किंवा ऍक्टिव्हिटी आहे. ही जर आपण करायला सुरुवात केली तर आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला ऑलरेडी मिळालेल्या असतात किंवा ज्या गोष्टी आपल्याकडे असतात त्याबद्दल जेव्हा आपण सातत्याने धन्यवाद देत राहतो निसर्गाला, तो कृतज्ञता व्यक्त करत राहतो, त्याच्यामुळं ज्या गोष्टी आपल्याला अजून सुद्धा हव्या असतात त्या गोष्टी मिळण्यासाठी सुद्धा जे पोषक वातावरण आहे किंवा जी योग्य परिस्थिती आहे ती प्रत्येक बाजूने निर्माण व्हायला सुरुवात होते आणि त्या गोष्टींचा आपल्याला अनुभव सुद्धा येतो. 9वा मुद्दा आहे, की आपण सातत्याने चांगल्या पुस्तकांचं जे वाचन आहे ते कमीत कमी रोज 15 ते 20 मिनिटं आपण केलं पाहिजे. 15 ते 20 मिनिटं जरी आपण कमीत कमी वाचन केलं तर त्याच्यामुळे काय होतं, की जसं आपण अगोदर म्हणल्याप्रमाणे प्रत्येक 24 तासामध्ये कुठल्याही व्यक्तीच्या मनामध्ये 60,000पेक्षा जास्त विचार येत असतात आणि त्यातले जे बरेचसे विचार असतात ते निगेटिव्ह असतात किंवा नकारात्मक असतात किंवा अनावश्यक असतात. त्याच्यामुळे आपल्याला आपलं बरंचसं नुकसान होत असतं. त्याच्यामुळं आपल्या सध्याच्या वातावरणामध्ये किंवा सध्याच्या परिस्थितीमध्ये असे जे अनावश्यक किंवा निगेटिव्ह विचार आपल्यापर्यंत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पोहोचत असतात. तर हे सर्व विचार थोपवण्यासाठी किंवा त्या विचारांची तीव्रता कमी करण्यासाठी आपल्याला सातत्याने आपल्या मनाला काहीतरी चांगल्या गोष्टी देणं गरजेचं आहे. त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करता येतात. आपण काही चांगले व्हिडिओ बघू शकतो, चांगल्या लोकांच्या संपर्कात राहू शकतो. परंतु सर्वात सोपा मार्ग म्हणजे काय, की आपण काहीतरी चांगली पुस्तकं आपल्याजवळ असली पाहिजेत किंवा आपण सोबत पण ठेवली पाहिजेत. आणि कमीत कमी
रोज 15 ते 20 मिनिटं वाचन करत जर आपण केलं चांगल्या प्रकारचं, तर त्याच्या माध्यमातून आपल्याला खूप सारे फायदे होतात, किंवा ज्या विचारांची आपल्याला खऱ्या अर्थाने गरज आहे असे विचार आपल्यापर्यंत सातत्याने पोहोचत राहतात. म्हणजे आपल्या मनाला जसं आपल्याला शरीरासाठी आहार आवश्यक असतो, तसंच आपल्याला सातत्याने आपल्या मनासाठी पण चांगल्या प्रकारचा किंवा पोषक विचारांचा, सकारात्मक विचारांचा आहाराची आवश्यकता असते. त्याच्याकडे सुद्धा आपण अशा प्रकारे लक्ष देणं गरजेचं आहे. तसंच 10वा मुद्दा आहे की हे जे काय आपण आता 9 मुद्दे बघितलेले आहेत, तर ह्याप्रमाणे जी काही आवश्यक कृती आहे किंवा इतर ज्या काही महत्वाच्या कृती असतात की ज्या आपल्याला नंतर समजतात. सुरुवातीला आपल्याला सगळ्या गोष्टी सुरुवातीला समजत नाहीत. जेव्हा आपण प्रत्यक्षामध्ये काहीतरी कृती करायला सुरुवात करतो, तेव्हा बाकीच्या गोष्टी नंतर हळूहळू समजतात. तर त्याच्यामुळं ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत किंवा इतर ज्या काही बाकी महत्वाच्या गोष्टी असतात किंवा कृती असतात, त्या आपण करायला सुरुवात करायची आहे. त्याच्यामध्ये आपण सातत्य ठेवायचं आहे किंवा संयम ठेवायचा आहे. आणि हे कधीपर्यंत आपल्याला करायचं आहे की जो आपण ठरवलेलं आहे आपल्याला काय पाहिजे किंवा जो अंतिम परिणाम आपल्याला पाहिजे, तो मिळेपर्यंत आपण ते करणं गरजेचं आहे. आणि असं आपण जर केलं, तर आपल्याला नक्कीच पाहिजे त्या गोष्टी किंवा परिणाम मिळतात, किंवा आपल्या कोणत्याही प्रकारच्या ज्या समस्या आहेत, कोणत्याही लेवलच्या समस्या आहेत, त्या नक्कीच दूर होऊ शकतात. आता प्रत्येकाला प्रत्येकाकडे 24 तासाचा वेळ असतो. तर त्या 24 तासामध्ये आपण अशा काही गोष्टी करू शकतो हळूहळू. म्हणजे ह्या गोष्टी करणं एवढं सोपं आहे. या 24 तासामध्येच आपण योग्य त्या गोष्टी करून सातत्याने आपण कुठल्याही समस्या दूर करू शकतो, पाहिजे ते परिणाम किंवा परिस्थिती निर्माण करू शकतो जीवनामध्ये. आणि सध्याची आपली कोणतीही परिस्थिती असेल, तर त्या परिस्थितीमधून नेहमी सर्व काही शक्य आहे, किंवा आपल्याला पाहिजे ती परिस्थिती निर्माण होणं, पाहिजे तो परिणाम मिळणं नेहमी शक्य आहे. कारण जर काही लोकांनी त्यांच्या जीवनामध्ये सर्व काही मिळवलेलं आहे, किंवा एकदम अशक्यप्राय परिस्थितीमधून ते बाहेर आलेले आहेत, पाहिजे त्या समस्या त्यांच्या दूर केलेल्या आहेत, किंवा पाहिजे ते परिणाम मिळवलेले आहेत, तर सर्वांना ही शक्य आहे. त्यासाठी आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ज्या गोष्टी आपल्याला हव्या असतात, त्या आपल्याला नक्कीच मिळतात. फक्त आपण सातत्याने आपले प्रयत्न संयम ठेवून करणं गरजेचं आहे. आणि ते करत असताना आपण आपली जी मनस्थिती आहे किंवा आपलं जे मन आहे ते सातत्याने प्रसन्न ठेवणं गरजेचं आहे. कारण जसं आपण अगोदर म्हटल्याप्रमाणे सध्याची जी काही आपली परिस्थिती आहे ती काय एका दिवसात किंवा एका महिन्यात निर्माण झालेली नसते. त्याच्यामुळं आपण आपली मनस्थिती प्रसन्न ठेवून किंवा मन प्रसन्न ठेवून आपण आपले प्रयत्न सातत्याने चालू ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला जो अंतिम परिणाम आहे, पाहिजे तो परिणाम आहे, तो मिळेपर्यंत. म्हणजे इथे जे म्हटलेलं आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, याचा अर्थ काय की पाहिजे त्या गोष्टी आपल्याला सहजपणे मिळतात, किंवा ज्या ज्या गोष्टी आपल्याला आनंद मिळू शकतो अशाच गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडू शकतात सातत्याने. फक्त सुरुवातीला आपल्याला आपली मनस्थिती काही दिवसाकरता किंवा काही आठवड्याकरता प्रसन्न ठेवणं गरजेचं आहे वेगवेगळ्या माध्यमातून, किंवा आपण त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो, प्रयत्न करू शकतो जाणीवपूर्वक. आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांनी जे म्हटलेलं आहे, "जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जातं." म्हणजे प्रत्येक व्यक्तीला किंवा कुठल्याही व्यक्तीला ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या मिळू शकतात, आणि तशी जी क्षमता आहे किंवा जे सामर्थ्य आहे ती प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये ऑलरेडी आहे. म्हणजे अगोदरपासूनच आहे. फक्त आपण जे पाहिजे ते आपण स्पष्टपणे ठरवणं गरजेचं आहे. तसंच स्वामी विवेकानंद यांनी जे म्हटलेलं आहे की सर्व शक्ती तुमच्या आतमध्ये आहे, तुम्ही काहीही करू शकता आणि सर्व काही करू शकता. हे फक्त आपल्याला या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत असतात, परंतु आपण त्या गोष्टी करत नाही किंवा सातत्य ठेवत नाही. किंवा आपण ज्या अनावश्यक गोष्टी असतात किंवा त्या गोष्टींमध्ये आपण बराचसा वेळ आपला जात असतो 24 तासामध्ये. त्याच्यामुळं आपण त्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि आजच्या प्रोग्राममध्ये किंवा आजच्या ह्या व्हिडिओमध्ये ज्या काही आपण गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या गोष्टींबद्दल प्रत्येक गोष्टींबद्दल आपण पुढे नंतर डिटेलमध्ये चर्चा केली जाणार आहे पुढच्या येणाऱ्या प्रोग्राममध्ये. तरी आपण सातत्याने हे प्रोग्राम किंवा व्हिडिओ बघणं चालू ठेवायचं आहे. तसंच आपल्यापैकी कुणाला काही प्रश्न असेल कुठल्याही प्रकारचा, की जीवनामध्ये जे काही आपल्याला समस्या असतात किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतात, त्या बाबतीमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा काही प्रश्न असेल, तर आपण आमचा हा जो नंबर आहे त्या नंबरवरती संपर्क करू शकता. किंवा हे सातत्याने आपण नुसते हे डेली डेली आपले प्रोग्रामचे व्हिडिओ असतात,
ते जरी आपण बघत राहिलात तरी सुद्धा आपल्याला बऱ्याचशा बाबतीमध्ये मार्गदर्शन ऑटोमॅटिक मिळणार आहे. तरी सुद्धा कोणाला जर काही मार्गदर्शन पाहिजे असेल कोणत्याही प्रकारचं, तर आपण आमच्या या नंबरवरती आम्हाला संपर्क करू शकतो. तर हा लाईव्ह प्रोग्राम बघणाऱ्या सर्वांचं, तसंच या प्रोग्रामचं रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद.